ज्योतिबाचं दर्शन करून आता आम्ही निघालो आहे पन्हाळगडावरती. आमचा गंग्या बघा, गंग्या गंग्या इकडं इकडं कॅमेरा आहे. बघ कॅमेरा इकडे आहे. आम्ही चाललो आहोत पन्हाळगडावरती. आम्ही इथे गाईड आणि गाडी बुक केली आहे, जे आम्हाला 12 पॉइंट्स दाखवणार माहितीनुसार. चला. खड्डे दिसत नाही, हे खंडक प्रकार होते. ही संरक्षण तटबंदी होती. हा बाले किल्ला आहे. बाले किल्ला. तिथे खाली होती तटबंदी भिंत. हा भाले किल्ला. त्याची संपूर्ण माहिती आम्ही गाईड करून घेतली आहे. हा जिना आहे ना, हा टेरेसवर जाण्यासाठी हा समोरचा दरवाजा लावलेला आहे तो. हा, आणि हा तो मनुष्य आला हापसेडवरून आला, म्हणजे तुम्ही टेरेसवर नाही जाणार. अच्छा. ते पहारेकरी जे पहारा करायचे ठिकाण होतं ते हापसेड इथे राहतो, त्यासाठी त्या पायऱ्या आहेत. आणि ह्या ज्या पायऱ्या होत्या हा टेरेसवर जाण्यासाठी. कारण इकडे का टेरेसवर जाण्यासाठी जिना बनवला, तर ह्याला खिडक्या साईटून नाही आहेत, याला टेरेसवरून आहे. अच्छा. कारण सांगतो आपल्याला, बघू शकतो त्या. तो कशा पद्धतीने आहे ते आपण ऐकूया. नंतर मग आतमध्ये जायचं आपल्याला. रायगड, प्रतापगड फिरलोय हा की. प्रकार कसा राहतो की गडाच्या पायथ्याशी आपली गाडी थांबते हो. आणि गडावरती आपल्याला चालत जावं लागतं. बरोबर. त्यानंतर आपण गड पाहून आपल्या गाडीकडे यायचं म्हणलं तर गडाच्या पायथ्याशी यावं लागतं. तर गडाचं किंवा किल्ल्याचं महत्त्व पूर्ण जाणवलं जातं. महाराष्ट्रात एकमेव किल्ला असा आहे हा पन्हाळगड, तो गडाच्या आतमध्ये गाडी येते. आता गडाच्या आतमध्ये गाडी कशी आली, तर गडाला ज्या ठिकाणी आता तुम्ही गेला होता तो 3 दरवाजा होता. गडाचा पश्चिमेकडचा मेन गेट होता. 3 दरवाजे. पूर्वी कसा खडतर असता मातीचा आणि दगडाचा. आता तो डांबरीकरण केला, म्हणजे खालचे जे पेशंट आहेत, म्हणजे 10 किलोमीटरच्या वाड्या आहेत, तिथून पेशंट आणायचं तर पूर्वी बरेच हाल व्हायचे, म्हणून रिक्षा जाण्यासाठी तो रस्ता केला. पण त्यातून लोक काय करतात, ओमनी घालवतात. तर तो पश्चिमेकडचा गेट आहे. पूर्वेकडचा गेट म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही प्रवासी कर घेतला, कार पार्किंग घेतलं, गडाच्या आतमध्ये एंट्री केलात, त्या ठिकाणी जाताना काय करा, 2 मिनटं पास घेतला, त्याच्या डाव्या साईडला पार्किंगला जागा आहे, 2 मिनटं गाडी थांबवा, खाली उतरा, तुम्हाला किल्ले पन्हाळगड अक्षर दिसेल, रस्ता दिसेल, गडाची दोन्ही बाजूची तटबंदी तुटलेली दिसेल. तर त्या ठिकाणी काय होतं, पूर्वी 4 दरवाजा गेट होता, तो सध्या वास्तवात नाही. मग जो 3 दरवाजा नंतर आपल्याला दाखवतो त्याच पद्धतीने तो 4 दरवाजा होता. तो इंग्रजांनी काय केला, 1844मध्ये तो गेट पाडला आणि किल्ल्याच्या आतमध्ये येण्यासाठी रस्ता बनवला. तेव्हापासून गडाच्या आतमध्ये वाहतूक चालू झाली. दुसरी गोष्ट, गडावरती लोक राहत नाहीत. ह्या आपल्या पन्हाळगडावरती आम्ही लोक राहतो, 4000 वस्ती आहे. तिसरी गोष्ट, थंड हवेचे ठिकाण आहे, म्हणून हा तालुका झाला. गडाच्या आतमध्ये शासकीय सगळ्या तुमचे काय ऑफिस आहेत शासकीय, ते सगळे गडाच्या आतमध्ये आहेत. म्हणजे काय तालुक्यातल्या लोकांना कामकाज असेल, ऑफिस असेल, तर गडाच्या आतमध्ये यावं लागतं. मग त्या लोकांसाठी महामंडळाची गाडी आहे, ती प्रत्येक तासाला ये जा करते. तर आपण जर गडाचा परिसर बघायचं म्हणलं तर 450 ते 500 एकराचा हा गड आहे. गडाची तटबंदी आहे 10 ते 12 किलोमीटरची. गडाची उंची आहे समुद्र सपाटीपासून 3127 फूट. एवढ्या उंचावरती 10-15 फुटावरती पाणी लागतं. आता ज्या ठिकाणी तुम्ही गेला होता 3 दरवाजामध्ये, त्या चौकामध्ये एक 10 फुटावरती विहीर आहे. म्हणजे विहिरीची उंचीच 10 फूट आहे आणि पाण्याची लेवल 5 फूट आहे. आता माझा इकडे जन्म झाला, मागची लोक इथून सगळे गेले. ते 71मध्ये कधी दुष्काळ झाला त्यावेळेस या ठिकाणी पाणी कमी झालं होतं. त्यानंतर आज तगायत कुठल्याही विहिरीचं पाणी कमी झालेलं नाही. टोटल जो किल्ला आहे तो दगडामध्ये आणि पाण्यामध्ये आहे. ही खर माती आहे. 2 फूट खोदला तर माती लागेल, तिथून तुम्हाला हा काळा दगड लागेल किंवा हा जांभा दगड लागेल आणि पाणी लागेल. जिथे आपण गाडी पार्क केली तो सगळा जांभा खडक आहे. तुम्ही आता 3 दरवाजातून बाहेर गेला होता, थोडंसं आणि खाली गेला असता गडाच्या बाहेर, तर तुम्हाला गडाची तटबंदी दिसली असती. तर त्या तटबंदीच्या खाली तुम्हाला दगड दिसणार आहेत, माती दिसणार नाही. कारण टोटल एरिया जो आहे तो दगडामध्ये आहे. हां, तर हा गडाचं वैशिष्ट्य काय, पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर 4ही बाजू बाहेरचे आपण बघायचे आहेत. तर ह्या किल्ल्याला लागून तुम्हाला डोंगर बघायला भेटणार नाही. म्हणजे जेवढी तुमची नजर जाणार आहे तिथपर्यंत तुम्हाला पूर्ण प्लेन बघायला भेटणार आहे. म्हणजे ह्या गडाला जर वेढा दिला दुश्मन लोकांनी तर जवळून पडत नव्हता, लांबून पडत होता. का, तर लपायला जागा नाही. आपण गडाच्या आतमध्ये लपलोय
ही पाली किल्ल्याची तटबंदी आहे. आपल्याला पन्हाळगडाची तटबंदी याच्या बाहेर आहे. म्हणजे आपण छोट्या किल्ल्यात आलो, मोठ्या किल्ल्याची तटबंदी आहे ती साईडला आहे. मग आपण ज्यावेळेस तटबंदीवरती जाणार त्यावेळेला दुश्मन लोक एकमेकांना आपण दिसू शकणार आहे. म्हणजे त्या लोकांना लपायला जागा नव्हती, आपल्याला लपायला जागा आहे. म्हणजे या गडाला वेढा जरी दिला तर सहजासहजी हा किल्ला जिंकता येत नव्हता. म्हणजे छत्रपती शिवाजी राजांना या गडावरती यायचं कारण तेच होतं. महाराष्ट्रात 350 किल्ले होते. इतर किल्ल्यावरती पण राजांना जाता येत होतं. आणि राजांनी काय केलं, 10 नोव्हेंबर 1659 मध्ये अफजल खानाचा वध केला प्रतापगडाच्या पायथ्याशी जावरेच्या खोऱ्यामध्ये. राजांना माहित होतं अफजल खानाला आपण मारलंय, आपल्या जीवाला धोका आहे. 18 दिवसांनी या गडावरती आले. म्हणजे 28 नोव्हेंबर 1659 मध्ये विजापूरच्या इब्राहिम आदिलशाही सत्तेतून हा किल्ला जिंकून घेतला. किल्ल्याच्या आतमध्ये वास्तव्य केलं. त्यावेळी किल्ल्याची कल्पना आली. म्हणजे किल्ल्याच्या आतमध्ये पाणी भरपूर आहे. आता सध्या आम्ही लोक जे राहतो ते 25-30 विहिरी वापरतोय, 2 तलावे वापरतोय. हे पाण्याचा प्रॉब्लेम नाही. हे 3 कोठार आहेत. वेगवेगळं धान्य ठेवलं जायचं. गंगा, यमुना, सरस्वती अशी नावं आहेत. 3 कोठारामध्ये मिळून धान्य जे मावायचं ते 25,000 खंडी. म्हणजे सध्याची एक खंडी म्हणजे 20 पोती आणि 25,000 खंडी म्हणजे 5 लाख पोती या ठिकाणी धान्य मावायचं. मग समजा दुश्मन लोकांनी बाहेरून 6 महिने 4 वर्षभर जरी वेढा दिला तर आपल्या लोकांना पुरेल एवढं धान्य या ठिकाणी आहे. लपायला जागा भरपूर आहे. दुश्मन लोकांनी बाहेरून जरी वेढा दिला तर सहजासहजी हा किल्ला जिंकता येत नव्हता. हे राजांच्या लक्षात आलं. हे 4ही बाजू सेफमध्ये आहेत. आपल्या जीवाला कोणत्याही प्रकारचा धोका पत्करणार नाही. पण आपल्याला मारण्यासाठी किंवा पकडण्यासाठी आपलं कोणतं पाठलाग करणार. आणि अफजल खानाला मारल्यानंतर ते लोक गप बसणार नाही. राजांना माहीत होतं. अफजल खानाचा मुलगा फाजल खान त्यांनी काय केलं, आपल्या हाताखाली सिद्धी-जोहरचं सैनिक घेतलं 40,000ची फौज. आणि 1660 मध्ये या किल्ल्याला पन्हाळगडाला 1660 मध्ये सिद्धी-जोहरचा वेढा पडला. त्या वेढ्यामध्ये राजे सापडले गेले गडाच्या आतमध्ये. पावसाळ्याचा दिवस होता. राजांना होतं जसं पाऊस वाढेल तसा वेढा लूज पडेल. पण जसा पाऊस वाढायला लागला तसा वेढा टाईट व्हायला लागला. गडाच्या आतमध्ये रसद असते ती रसद बंद झाली वेढा पडल्यामुळे. बाहेरची लोक बाहेर, आतली लोक आत. मग रसद कुठून येणार. मग जे काय धान्याचा स्टॉक होता तो हळूहळू खाली जायला लागला होता. मग थोडं धान्य राहिल्यानंतर विचार केला राजाने की बाबा हे धान्य सगळं संपल्यानंतर आपली परिस्थिती गडाच्या आतमध्ये काय होणार, की आपल्याला उपाशी मार पडावा लागला. मी तर आपण थांबून चालणार नाही, आपल्याला गड सोडायला पाहिजे आणि दुसऱ्या गडावरती जायला पाहिजे. पण जाण्यासाठी 4ही बाजून सैनिक होतं. जाण्यासाठी मार्ग नव्हता. जवळचा किल्ला म्हणजे एकच होता, तो विशाळगड होता. तो पन्हाळगडाच्या पायथ्याशी एक शिवा काशीद नावाचा एक सैनिक होता. तो काय बेरूपी होता. दर दिवशी काय करायचा, वेगवेगळ्या राजांचं रूप घ्यायचा. मग राजाने काय केलं, आपलं बाबा आपली परीक्षा घेऊया. आपल्या लोकांना न कल्पना देता त्याला आपला जो काय पेराव पोशाख होता तो घालायला दिला आणि गडाच्या आतमध्ये फेरफटका मारायला सांगितलं. हे राजांच्या सैनिकांना ती कल्पना आली नाही की बाबा हा डुप्लिकेट आहे. राजांना समजलं आपल्या सैनिकाला आपल्या गडाच्या आतमध्ये 2 पालख्या 12 जुलैला बनवलेला, 12 जुलै तारीख ठरवली. जिथून तुम्ही आला त्या मार्गाने डुप्लिकेट शिवाजींची पालखी सिद्धी-जोहरला भेटीस निघाली. तिकडे राजे समजून त्यांना अटक केलं, छावणीमध्ये नेलं. त्यांना आनंद झाला. 3ही बाजूचा वेढा होता तो आनंदात पूर्वेकडे आला. 3ही साईड ओपन झाले. राजाने आपला मार्ग निवडला, तो नंतर आपण बघूया. तिथून बाजीप्रभू देशपांडे, 600 बांदल सेना आणि बाजीप्रभू देशपांडे हे विशाळगडच्या रस्त्याला लागले. ज्यावेळेस या लोकांना कळणार खरं खोटं त्यावेळी ती काय करणार, पावनखिंड गाठणार विशाळगडाच्या पायथ्याशी. ज्यावेळेस या लोकांना समजलं हा डुप्लिकेट प्रकार, त्यावेळी काय केलं, शिवा काशीदला त्या रागामध्ये मारलं गेलं. आणि त्यानंतर ह्या लोकांचा पाठलाग चालू केला. तोपर्यंत 45 किलोमीटरच्या अंतरावरती घोडखिंड गाठली आणि घोडखिंडीमध्ये बाजीप्रभू देशपांडे आणि जे बांदल सेना होती 600 मावळे, त्यांनी राजाने एक उद्गार काढले, राजे आजपर्यंत तुमचं आम्ही ऐकलंय पण आज आमचं तुम्ही ऐकायचं. म्हणजे आमच्यासारखी लाख मिळली तर चालतील पण लाखाचा पोशिंदा जगायला पाहिजे. आपली ताकद कमी पडणार आहे, सिद्धी-जोहरचं सैनिक जादा आहे. तर तुम्ही काय करा, ह्यातले निम्मे मावळे घ्या, घोडखिंड पार करा आणि तुम्ही विशाळगडला जा. ज्यावेळेस तुम्ही तिथं पोहोचणार त्यावेळेस आम्हा लोकांना समजण्यासाठी तुम्ही काय करा, हवेमध्ये तोफा उडवा. म्हणजे आम्ही समजेन की राजे बाबा गडावरती सुखरूप पोचलेले. जोपर्यंत तुमची तोफेंची आवाज येत नाही तोपर्यंत ह्या खिंडीतून एकाही गनिमीला आम्ही पलीकडे जाऊ देत. निम्मे मावळे घेऊन बाजीप्रभू देशपांडे खिंडीमध्ये होते. राजाने निम्मे मावळे घेतले, घोडखिंड पार केली, विशाळगडाच्या पायथ्याशी गेलेत. पण त्या ठिकाणी मराठी लोक फितूर झाले होते वतनासाठी. सूर्यांचा वेढा होता त्या विशाळगडला. मग तो वेढा पुढून जाण्यासाठी राजांना बराच वेळ लागला. तो पण खिंडीमध्ये निम्मे सैनिक गेले, निम्मे सैनिक गेले होते पण निम्म्याने ध्येय सोडलं नव्हतं. कारण राजांना दिलेला शब्द पाळायचा होता.
अखेर राजे पोचले, तोफा उडवल्या. त्यावेळी राहिलेले ते काही खिंडीमध्ये सैनिक लोक होते, त्या लोकांना समजलं की राजांचं हाती घेतलेलं आपण काम पार पाडलेलं आहे. राजेगडावरती सुखरूप पोचलेले आहेत. पण हर हर महादेव अशा घोषणा दिल्या आणि त्या लोकांनी आपले प्राण त्या खिंडीमध्ये बलिदान दिलं. त्यांच्या रक्ताने पावन झाले म्हणून घोडखिंडीचं नाव पावन. या गडाला महत्व याचं कारण काय की सिद्धी जेवारच्या वेढ्यातून छत्रपती शिवाजीराजे सुखरूप विषय घडला. आणि जसं या गडाच्या आतमध्ये बनवलंय त्या स्थितीमध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे. महत्वाचं म्हणजे आपण आता रायगड किंवा प्रतापगडला गेलो तर फाउंडेशन बघायला मिळतं, म्हणजे अर्धवट पडलेल्या इमारती बघायला मिळतात. पण या ठिकाणी जसं बनवलंय तसं तुम्हाला बघायला भेटणार आहे. आता याचं बांधकाम कधी झालेलं आहे, हा गड कधी बांधलेले आहे तर राजा भोजनी 1052 ते 1112 मध्ये या गडाचं बांधकाम केलेलं आहे. म्हणजे सांगायला मला 1 सेकंद लागला, बनवायला 60 वर्षे लागली. हे दगड गडाच्या आतमध्येच होते. हे जर दगड बाहेरून आणून हा किल्ला बनवायचा असता तर 100 वर्षाच्या पुढे गेला असता. मग आपण 1000 वर्षापूर्वीचं बांधकाम बघतोय, कुठं पडझड झालेलं दिसतंय का बघा. गडाची तटबंदीने हा बालेकिल्ला राजा भोजच्या काळामध्ये झाला. त्यावेळी या गडाला नाव होतं पन्नगलय. पन्नग म्हणजे नाग, आलय म्हणजे घर. नाग नावाची जमात गडाच्या आतमध्ये वास्तवत होती. आता आतमध्ये आपण जाऊन हे धान्याची पद्धत ह्याच्यामध्ये कशी होती की खिडक्या वरून ठेवल्या, साईटून खिडक्या ठेवल्या नाहीत. कारण वरून खिडक्या ठेवायचं कारण ह्याच्यामध्ये सुट्ट धान्य भरलं जात होतं. म्हणून त्या लोकांनी काय केलं, साईटून खिडकी ठेवली नाही, वरून खिडक्या ठेवल्या. पोती वरती न्यायचे आणि वरून सुट्ट धान्य आतमध्ये टाकायचं. हे फुल करायचं. काढायचं कसं, मोजमाप कशी बघायची आतमध्ये जाऊन बघूया. हा दरवाजा आहे, दरवाजाच्या खाली एक छोटा गेट दिसतो, याला कणगी म्हणतात. 1 फुटाची दिसते बघा खिडकी. कारण आतमध्ये सुट्ट धान्य राहतं, वरून त्याला दाब असतो. हा दरवाजा आपण ओपन केला की स्पीडमध्ये सगळं धान्य बाहेर येणार, पाहिजे तेवढं काढून घ्यायचं, परत तो दरवाजा बंद केला जातो. अंबरखाना का म्हणतात तर छत्रपती शिवाजी राजांचं आपण जर जन्म ठिकाण पाहिलं असेल शिवनेरीला, पाळणा घर स्ट्रक्चर असंच बघायला भेटतं. हे 3 खिडक्या दिसतात, म्हणजे राजे लोक जे हत्तीवरती बसतात अंबारीमध्ये, ते अंबारीसारखं डिझाईन दिसतं म्हणून अंबरखाना बी म्हणतात. धान्याचे कोठार होते म्हणून धान्य कोठार म्हणतात. ग्रुपचा घ्यायचा फोटो ते 1844 मध्ये गेट पाडला. त्यानंतर या ठिकाणी गडाच्या आतमध्ये काय गडाची तटबंदीचा जो बुर्जाचे भाग होते ते त्यांनी ढासळलेले आहेत. आणि या ठिकाणी छत्रपती शिवाजी राजांचा वाडा पण होता, तो पण पाडलेला आहे. वाडा पाडायचं कारण काय होतं की त्यांना खजिना पाहिजे होता. इंग्रज लोकांना खजिन्याच्या मागे लागले होते. धान्याच्या कोठारामध्ये खजिना लपवला नसेल, राजवाड्यामध्ये असेल, म्हणून त्यांनी काय केलं, धान्याचे कोठार सेफमध्ये ठेवले आणि राजवाड्याचा उद्ध्वस्त केला. हा सगळा परिसर राजवाड्याचा. हे 6 एकराचा बालेकिल्ला आहे. 6 एकर. आणि ही तटबंदी आहे, तटबंदीच्या बाहेर खंडक आहे, खंडकामध्ये पाणी कमळाचं राहायचं ना धान्य. हा पहिला खांब आहे. त्याच्या मागे पाहिलं तर आपण 6 खांब आहे. अच्छा, म्हणजे आपण कॉलम म्हणतो त्याला. हे 6 आहेत आणि हा पहिला आहे. हे 6 एकसारखे आहेत आणि पहिला आहे त्याच्यामध्ये थोडा बदल केलेला आहे. हा मोठा केला नाही किंवा बारीक केला नाही, काय केलेलं फक्त स्टेप टाकले. हो हो, हे 2 फुटाची लेवल 7 फुटाची लेवल. हे स्टेप आहे, त्याला काही नाही आहे. आता हे दरवाजे 4 आहेत, ओपन केले म्हणून काय झालं, उजेड पडला. हे जर आपण बंद केले दरवाजे तर काय होणार, अंधार पडणार. मग अंधारामध्ये धान्य किती आहे कसं मोजलं जायचं. तर ही 2 फुटाची लेवल होती. तिसरा दगड 3 फूट, 4 फूट, 5 फूट, 6 फूट, 7 फूट, वरती 12 फुटाची लेवल. हे बघायचं कुठून तर समोर दरवाजा दिसतो. त्या दरवाजा मोहरा काय करायचा, मशाल घेऊन यायचा, मशाल पेटवायचा, त्याचा उजेड आतमध्ये टाकायचा, त्यावेळेस हा खांब दिसणार त्याला. आणि या खांबावरती तो त्याच्यामध्ये धान्य किती आहे तू सांगितलं काय बाबा, एवढं संपलं, एवढं धान्य हे इथंच खाली सर्व ह्याच्या आतून धान्य सगळं फोटो होते. ह्याच्या आतून धान्य. असा फोटो उभारायचं बांधायला तसं दाखवलं. इथे नाही वर राजा भोजने जाण्यासाठी. काय केलं, एक जाणकार ज्योतिष होता, त्याला विचारलं हे बांधकाम असं पडायला काय लागलं. त्यांनी सांगितलं तुम्हाला जर इथं बांधकाम बनवायचं असेल तर ह्या छत्रपतीमध्ये जिवंत स्त्रीचा बलिदान चढवण्यासाठी हे बांधकाम पूर्ण होणार. जिवंत स्त्रीचा बलिदान चढवायला पाहिजे या तटबंदीमध्ये. मग राजा भोजनी गडाच्या आतून दिंडी पेटवून गेली, कोण घेतलं नाही. पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर चारी बाजूनी ग्रामीण भागामध्ये दिंडी पेटवून गेली. आणि पन्हाळगडाच्या पायथ्याच्या कोरच्या गावामध्ये एक जक्कूबाई तेलीन नावाची एक स्त्री होती आणि तिची सून होती गंगा. ती आता खोली पडलेली, खोली दाखवत आपल्याला. त्या ठिकाणी तिला जिवंत काढलं गेल्यानंतर जे काय पडत होतं ते पडायचं बंद राहिलं. मग तिच्या नावाखाली हे पहिलं कोठार बनवलेलं आहे गंगा. तर थोडक्यात आपण एक पूर्वीचं म्हण ऐकलं असेल, कहा तो राजा भोजनी कहा ती गंगू तेली. म्हणजे एवढा मोठा राजा, धन संपत्ती पैसा अडका होता, पण बालेकिल्ल्याच्या तटबंदीसाठी
एका स्त्रीची गरज लागली. हो. मग राजापेक्षा ती गंगोत्री लेन श्रेष्ठ पडली. गंगोत्री हा आता खुली होती, खुलीचा भाग दिसतो आपल्याला. आम्हाला पौर्णिमा वगैरे आले तर आमच्या गावामधल्या स्त्रिया या ठिकाणी ओटी भरण्याचा कार्यक्रम करतात. तर पायऱ्या वगैरे त्या लेडीज लोकांनी 10-20 रुपये देऊन कॉन्ट्रीब्युशन काढून त्या पायऱ्या बनवल्या. तिकडे जसं आहे ना तसं तिकडे होतं. म्हणजे लेडीज खाली जाताना तर पडायचे नाही तर येताना तर पडायचे. हा म्हणजे गेले 25-30 वर्ष झालं गव्हर्नमेंटला विनंती केली छोटंसं मंदिर बनवा, जाण्यासाठी पायऱ्या बनवा, पण त्या लोकांनी काय दखल घेतलं नाही. हे गव्हर्नमेंट कसं असतं की 1 नंबरला परमिशन देणार नाही, 2 नंबरला लगेच देणार. ही चांगली गोष्ट आहे ना, मग ह्याला कसं परमिशन देणार? गडावरती वाईन शॉप नको, बिअर बार नको, तर त्यांना परमिशन लगेच भेटणार. लगेच मी ह्याला माळ म्हणतोय. आता रात्री 12ला या, कारण सगळीकडे बंगले, हॉटेल आणि घर आणि फार्म हाऊस झालेले आहेत. तर आता काय झालंय, ऊस तोडणी चालू झाल्यामुळे वाघांना लपायला जागा नाही, त्यामुळे वाघ सगळीकडे आपल्याकडे आलेले आहेत. चारी बाजूने आहेत बिबट्या. इथे आहेत का वाघ? वाघ आहेत. जंगलामध्ये वाघ, बिबटे आणि हा आहे आमचा शेर. आमचा शेर पण पन्हाळागड फिरतोय. हे असायचं कमळाची वेल, विषारी वनस्पती, दुश्मन लोकांना आतमध्ये जाता येत नव्हतं. कारण घराच्या आतमध्ये महत्वाच्या 2 गोष्टी सुरक्षित ठेवणं फार गरजेचं राहत होतं, धान्य आणि पाणी. लढाईचं लोक मारायचं म्हणलं तर धान्यामध्ये विषबाधा, पाण्यामध्ये विषबाधा. लढाई करायची गरज नाहीये. पाण्यात विषबाधा करून मारायचे ना, बिना लढाईचं जिंकायचं असेल तर. म्हणून ते खंदक खांदून तिथं हे केलंय वाटतं आहे ना. मोठा किल्ला मोडला तर बारका किल्ला मोठा घेतो. नगर वगैरे होते का त्यात? हो. ते ग्रामीण हॉस्पिटल गेलं, गडाच्या आतमधलं पहिलं हॉटेल. सुरुवातीचं स्टार्टिंगचं हिंदी शूटिंगवाले, म्हणजे हिंदी पिक्चर जे आले शूटिंग करायला, ते सगळे या ठिकाणी उतरायचे ऍक्टर लोक. या ठिकाणी ग्रामपंचायत समिती, तालुक्याचं कामकाज सगळं इथं चालणार. या ठिकाणी प्रायव्हेट बंगले आहेत, सगळे विकलेले आहेत. 22 बंगले एकसारखे बनवलेले आहेत. एकाच बिल्डरने घेतलं होती जागा. 22 बंगले बनवले, सगळे विकून टाकले. 22 बंगले बनवून सगळे विकलेले आहेत. या ठिकाणी राहण्यासाठी हॉटेलचं 1000 रुपयापासून आपल्याला 7000पर्यंत चार्जेस हॉटेल आहेत घराच्या आतमध्ये. जसं तुम्हाला रूममध्ये फॅसिलिटी मिळणार त्या हिशोबाने त्याचे रेट असणार. AC, नॉन AC, डिलक्स, स्टँडर्ड, साध्या. इकडे जागा घ्यायची म्हणलं तर 45 लाख रुपयाला 1 गुंठा. परत घर बनवायचं म्हणलं तर 1 कोटीच्या घरात जाणार आपण. हे सगळे बंगले 2 नंबरवाल्यांचे. 1 नंबरवाल्याचं काम नाही. उजव्या बाजूला आपल्याला दगडाचं बांधकाम दिसतं. आपल्याला वाटतं की किल्ला आहे, पण तो किल्ला नाही, सध्याचं बांधकाम आहे. ते थिएटर बनवलेलं आहे. थिएटर? हा, त्याला फक्त एंट्रन्स आहे तो दगडाचा बनवला. पन्हाळगडावरती थिएटर सुद्धा आहे. आता थिएटर आहे म्हणजे ते पावनखिंड संघर्ष, शिवरायांची पावले जिथून बाहेर पडले आणि पावनखिंडीमध्ये जी लढाई झाली ते तुम्हाला 30 मिनिटाची फिल्म दाखवली जाते. 300 रुपये पर सीट आहे. आपण 3D पिक्चर पाहिला असेल, त्याच्यावरचं निघलेलं आहे 13D. 13D म्हणजे जे काय सीन चालू असतो त्याच्यामध्ये आपण आहे सध्या असं वाटलं जातं. कारण चेअर वगैरे हलतात, पाऊस पडतो, टॉयलेटला जायचं वशिला ते आहे तसं. एक टाइम बघायला चांगला आहे. इथून रस्ता बंद केला. आपलं पन्हाळचा भाग आतमध्ये आहे. तर पन्हाळगडाचा पश्चिमेकडचा शेवट टोक आणि पश्चिमेकडचं पिछाडी, म्हणजे त्याला पुसाडी बुरुज असं त्या बुरुजाला नाव दिलेलं आहे. म्हणजे तिथून पुढे आपला किल्ला संपला. पुढे आपल्याला मसाई पठार लागतं. म्हणजे जसं आपण पाचगणी माथेरानला टेबल लँड जसं असतात त्या टाईपचे 7 पठार जे आहे ते टेबल लँड आहे. अच्छा. आणि 7व्या पठारावर गेलो आपण, जसं आपलं महालक्ष्मी टेम्पल, ज्योतिबा टेम्पल, तसं मसाई टेम्पलचं मंदिर आहे. आणि तिथून खाली कोकण परिसर आहे. म्हणजे राजे समोरून गेले. हा गेट बघा, या गेट मधून राजे गेले. त्या बोर्डावरती राजदिंडी मार्ग लिहिलाय ना, तर राजांच्यावर जे लोक असतात राजदिंडी, त्याला दिंडी म्हणलं जातं, म्हणून राजदिंडी असं नाव दिलेलं आहे. तर पन्हाळगडावरून इथून गेले ना विशाळगडाला. 600 बांदल सेना, बाजीप्रभू देशपांडे. आता आपल्या महाराष्ट्रातली लोक काय, टेहळणी बुरुज म्हणायचे. ही गडाची तटबंदी आहे. तटबंदीला जॉईंट असे बुरुज राहतात, टेहळणी करायची. चढू शकतो का आपण वर? जायचं ना आपल्याला. म्हणजे दुश्मन लोकांवरची नजर टाकण्यासाठी असे बुरुज असतात, टेहळणी बुरुज. बुरुज, वॉच टॉवर म्हणतो आपण. वॉच टॉवर असतात तिथे.
दुश्मन लोकांवरती नजर टाकण्यासाठी. जसं बनवलंय तटबंदी तसं तुम्हाला सुरक्षित बघायला भेटते. 1112 मध्ये बांधकाम केलं, मातीमधलं बांधकाम अजूनही पडझड झालेलं नाही. असे बुरुज पूर्ण पन्हाळगडावरती 40 ते 45 बुरुज आहेत, जे की आपले शिवाजी महाराजांचे मावळे याच्यावरती उभा राहून दिवस रात्र खाली दुश्मनाकडे पाहणी करत उभा राहायचे, लक्ष देऊन उभा राहायचे. हे तोफेचेच आहे. इथे हे नजर ठेवून असायचे मावळे सगळे आपले, आणि इथे तोफा असायच्या. नगर परिषद सज्जाकोटी शासकीय विश्रामगृह आहे ते सध्याच्या काळामध्ये, PWD. आणि पूर्वी काय होतं की इंग्रजांच्या काळामध्ये डाकबंगला, सध्याच्या काळामध्ये शासकीय विश्रामगृह. VIP लोकांना या ठिकाणी राहायला, गव्हर्नमेंट सर्वंट लोक असतात इकडे खाली होतात. शक्यतो करून कोण राहत नाही, कारण यांचे कधी पण अधिकारी येतात. रात्री 12ला अधिकारी आले, कोण तर खाली करायचं म्हणलं तर रात्री रिक्षा पण भेटणार नाही. त्यामुळे कोण राहत नाही. सरकारी गव्हर्नमेंट लोक बाहेर घेतात. नो टेन्शन. इथं कसं राहिलं की दुखदुखच ना, कधी कोणी येईल कवा खाली करायला सांगतील काय सांगता येत नाही. त्याच्या बाजूला इमारत आहे, ते आपल्याला इमारत बघायचं आहे. तर विजापूरची इब्राहिम आदिलशाही या ठिकाणी आले 15व्या शतकामध्ये. त्यांच्या कारकिर्दीमध्ये या गडाला नाव होतं शहानबी दुर्ग, आणि ह्या इमारतीचं नाव होतं सहद्री महल. ही काली मस्जिद, नमाज पडण्याची जागा. छत्रपती शिवाजीराजांनी हा किल्ला जिंकला 28 नोव्हेंबर 1659 मध्ये. त्यावेळेस किल्ल्याचं नाव पन्हाळा ठेवलं आणि इमारतीचं नाव सज्जाकोटी. गच्ची गल्ली, कुशीमध्ये राहायचं ठिकाण. 2 मजली इमारत आहे. तळमजल्यामध्ये खलबतखाना असायचा. गुप्त बातमी, चर्चा, मिटिंग त्याला खलबतखाना म्हणतात. म्हणजे प्रायव्हेट काय बोलायचं असेल तर या ठिकाणी यायचं, खोलीमध्ये बसायचं, चर्चा करायची. आणि दुसरं म्हणलं तो विश्रांतीगृह राहतो. म्हणजे छत्रपती शिवाजीराजे आणि संभाजीराजे गडाच्या आतमधला जो कारभार दिवसाचा होता तो सगळा इथून पाहायचे. म्हणजे गडाच्या आतमध्ये सुरेख आणि सुंदर इमारत आणि महत्वाची इमारत. आणखी दुसरी गोष्ट म्हणजे छत्रपती शिवाजीराजे आणि संभाजीराजे पिता पुत्रांची जीवनातली अखेरची भेट या ठिकाणी झाली. म्हणजे ज्यावेळी राजे इथून रायगडला गेलेत, आजारी पडलेत, 3 एप्रिल 1680 मध्ये निधन झालं, तेव्हा संभाजीराजे पन्हाळगडावरती होते. आता वडील वाढलेली बातमी मुलाला लगेच भेटायला पाहिजे, पण ही बातमी भेटली नाही. आणि विधी झाल्यानंतर ही बातमी संभाजीराजांना मिळाली, म्हणजे घरचं राजकारण. 15 ऑगस्ट, 26 जानेवारी, 1 मे आपला तिरंगा या ठिकाणी फडकवला जातो. वर्षातून 3 वेळा बिल्डिंग बंद असते, कारण ध्वज असतो तो 6 वारी साडी एवढा असतो. इमारत बंद ठेवतात. किल्ल्याची सुरुवात कुठून झाली बघूया, मग आपल्याला इमारत बघायला इकडे येऊ. आम्ही ते सज्जाकोटी बघतोय, जिथे शिवाजी महाराज या ठिकाणाला खलबतखाना म्हटलं जातं. काही विशेष चर्चा करायची असेल तर या तळघरामध्ये खाली सर्व मोजके सैनिक घेऊन शिवाजी महाराज यांची मीटिंग घेऊन जे काही ठरवायचे ते या ठिकाणी ठरवायचे. आणि सगळ्यात विशेष म्हणजे शिवाजी महाराज आणि संभाजीराजेंची सर्वात शेवटची भेट ही इथे झाली होती. ज्योतिबाचं मंदिर, वाडी रत्नागिरी म्हणतो आपण, ते धुक्यामुळे थोडं कमी दिसणार. हा, धुक्यामुळे दिसत नाहीये ज्योतिबाचं डोंगर. इथून क्लिअर आपल्याला तो कळस आहे, कळस सुद्धा दिसतो, टावर दिसतात. एकदम वातावरण स्वच्छ असेल तर धुक्यामुळे दिसत नाहीये. संध्याकाळी पण असेल असं क्लायमेट, त्याच्यामध्ये चेंज होत नाही. आता ह्या बाजूला डोंगर दिसतो बघा, पहिला आपलाच भाग आहे, पन्हाळाचाच भाग आहे तो स्टेशन पन्हाळा, डबी पन्हाळा, डबी पन्हाळा म्हणलं जातं. आणि दुश्मन लोकांना फसवलं जायचं. काय करायचं, ज्यावेळेस वेळा पडला त्यावेळेस या बाजूला काळोख करायचं आणि त्या बाजूला 4 बाजूनी मशाल पेटवून लावायचं. लोकांना वाटणार तो पन्हाळा आहे, लोकांची मारे तिकडे बनत राहायची, तिकडे पुण्यात नसायचं. तुपाच्या विहिरी असायच्या तिथे. म्हणजे हे ग्रामीण भागातले लोक काय करायचे, तूप बनवायचे आणि त्या विहिरीमध्ये टाकून यायचं, त्याला खराब करायचं. खराब झाल्यावर तूप काय करायचं, जे लढाईमध्ये सैनिक लोकांना तलवारीचे घाव बसायचे ते वरम असायचे, मग ते जखम कव्हर व्हायचे नाही लवकर. मग खराब झालेलं तूप काय करायचं, त्या जखमीवरती लावलं जायचं. त्यामुळे जखम जे असायचे ते भरून यायचे. ते खाली इथून हा रस्ता गेलेला आहे, झाडी एंड झालेला आहे, तिथून वरती झाडी आहे बरोबर. परत इकडे उजव्या बाजूला यायचं असं सिमेंटचा पीस दिसतो बघा सेंटर मध्ये, तिथून तुम्ही गडाच्या आतमध्ये एंट्री केलात. म्हणजे त्या जो
दिसतो आपल्याला प्लेन भाग सिमेंट कॉन्क्रीटचा, हा. तिथे 4 दरवाजा गेट होता. हा. तो इंग्रजांनी पाडल्यामुळे काय झालं, गडाच्या आतमध्ये गाड्या तो गेट पाडला नसता तर आपली गाडी ह्या गावामध्ये लावून चालत झाडीतून वरती यावं लागलं असतं आणि त्या दरवाजातून आतमध्ये यावं लागलं असतं. आतमध्ये जे गाडीनं आपण बघतोय ते तुम्हाला सगळं चालत बघून परत तुमच्या गाडीकडे जायचं म्हणलं तर पायथ्याशी जावं लागलं असतं. तुम्हाला एक दिवस पुरला नसता. गडाचं पायथा. गडाचा पायथा. आणि छोट्या मोठ्या वाड्या आहेत, सोमवारपेठ, मंगळवारपेठ, बुधवारपेठ, तिथं बुधवारपेठ आहे. हे लोक झाडीतून यायचे. गाडीपिटी जर घरामध्ये संपली पूर्वी हा. तर झाडीतून काय वाटायचं. आता काय झालंय, तुम्ही करायची आधी सायकल मिळायची नाही. आता टीव्हीचा पोरगा बुलेट घेऊन यायला लागला शाळेत. हे राजांचं मंदिर आहे. घोड्यावरती बसलेली संगम रोडची मूर्ती आहे राजांची. सकाळी पूजा आरती झाली की तासभर ओपन असते, त्यानंतर दिवसभर बंद असतात गडाच्या आतमध्ये सगळे मंदिर आहे. अच्छा. याचं कारण काय तर येणारी लोक सगळे पर्यटक राहतात. काही लोकांनी वाईट भावनाने इथं विटंबना केली तर आपल्या महाराष्ट्रामध्ये दंगे चालू होणार. आणि नेते लोकांना तेच आवडतंय. समोर आपल्याला पन्हाळा विद्या मंदिर, पन्हाळा शाळा दिसते, ताराबाईंचा राजवाडा. हा ताराबाईंचा राजवाडा होता का? बरेच काळ गडाच्या आतमध्ये ताराबाईंनी राजकारभार पाहिलेला आहे. राजधानी कोल्हापूरची होती, कोकणातला राजकारभार इथूनच पाहायचा. इथे नगरपालिकेचं ऑफिस, त्याच्या मागे मिलिटरीत जे लोक असतात त्यांची मुलं इथं 5वी पासून 10वी पर्यंत शिक्षण राहणं सगळं गव्हर्नमेंट करतं. त्याला काय म्हणतो आपण, ते बोर्डिंग म्हणतो आपण. बोर्डिंग. ते फक्त मिलिटरीतले जे लोक असतात त्यांची मिलिटरी मुलं- आर्मी हा, ऑफिसर्स घेतली साठी. जातात. हे नगरपालिकेचं ऑफिस. हा राजवाड्याचा सगळा परिसर होता. हे नंतर काय हा केलं? राजवाडा आहे. टचअप केलेला आहे. आता तुम्हाला मी म्हणलं 20-25 विहिरी, तर अशा पद्धतीनं बांधीव विहिरी आहेत. म्हणजे आम्ही लोकांनी एक पण विहीर आता बनवलेला नाही. हा. हे रहाट फक्त आता लावलेले आहेत. का ते इकडून पायऱ्या होत्या जाण्यासाठी. हो. आता तुम्हाला ते समजणार नाही की बाबा हे प्यायचं काय खर्चाचं आहे. तुम्ही आतमध्ये गेला, हातपाय धुतले तर खराब होणार. म्हणून काय केलं, पायऱ्या बंद केल्या, रहाट लावला. आता तुमच्याकडे घागर असेल तर तुम्ही काढू शकणार पाणी. इथे राहट आहे. मी इथले आजूबाजूचे राहणारी लोक काय करतात, सकाळी 2 घागरी न्यायच्या आणि संध्याकाळी 2 घागरी न्यायच्या स्वयंपाकासाठी आणि पिण्यासाठी. आणि ह्याच्यामध्ये काय केमिकल टाकलेलं नसतं. स्वच्छ पाणी. स्वच्छ. नॅचरल फिल्टर पाणी, कारण हे दगडातून पाझर आलेलं असतं त्यामुळे ते दूषित काय होत नाही. आपलं जे नदीचं पाणी असतं Natural बघा, filter तिथं आलं की ते फिल्टर केलं जातं आणि मग गावाला पाणी पुरवठं. आता शाळेतली मुलं दुपारच्या सुट्टीमध्ये जेवायला बसायचं ठिकाण, खेळायचं ठिकाण, छोटंसं नेहरू उद्यान नगर परिषदचं गार्डन. आतमध्ये कूलर वगैरे आहेत, टॉयलेट वगैरे आहे, सगळी सोयीने उद्यान बनवले. पण दगडाचं आणि घर पण दगडाचं. पूर्वीची घरं बघा अशा पद्धतीने सर घरं होती. आता काय केलं, ह्या मालकाने पुढचं ठेवलं, फ्रंटचं मागे सगळं कॉन्क्रीटचं बांधलं. हे आम्ही गावामध्ये फिरतोय. इमारतीत राहिले. हे फक्त पुढचं आहे ना गॅलरी, आता बनवले सिमेंटचे. म्हणजे ते सगळं पूर्ण दगडाचं घर आहे बघा. त्यांनी ते आता बदल केला नाही, आतनं फक्त गिलावा वगैरे केलं नाही. हे दगडाच्या घरामध्ये गारवा आहे ना, ते सिमेंटच्या घरामध्ये नाही आहे. हो, एक वाडा होता, एक पण पाडला. बघून काढतोच खरे. संभाजी, छत्रपती शिवाजी राजांना 2 मुलं होती, एक राजाराम महाराज आणि एक संभाजी राजे. हे संभाजी टेम्पल. मुलगा लहानपणी देव झाला, त्यांचं मंदिर बनवलं. तसंच या ठिकाणी दर्गा दिसतो आपल्याला. गडाच्या आतमध्ये 50% मॉडेल आहे पूर्वीपासून, आत्ताचे नवीन नाही आहेत ते. या ठिकाणी धर्मकोटी, दान धर्म करण्याची जागा. धर्मकोटी, दान धर्म करण्याची जागा. अन्नाच्या कोटरमध्ये धान्य आणायचं, या ठिकाणी ठेवायचं आणि इथून काय करायचं, गोरगरीब सैनिक लोक असायचे त्या लोकांना दान धर्म केला जायचा, न्याय निवाडा व्हायचा. डाव्या साईडला लक्ष द्या, कलावंतीचा महल किंवा नायकिनीचा सज्जा. जे राजे लोकांना गडाच्या आतमध्ये काय टाइमपास नसायचं, करमणूक नसायचं, तर नर्तिका ज्या असायच्या त्यांचं नाचगाणी काढायचं. इथे नर्तिकांचे नाचगाणे चालायचे. कलावंतीचा राजवाडा. पण आम्ही खालून आलतो ना. हा, ते तिकडून आला तो. इकडून गेलो, इकडून आलो. हा पुतळा म्हणजे किल्ल्यासाठी किंवा राजांसाठी त्यांनी स्वतःचा प्राण बलिदान दिला. हा बाजीप्रभू देशपांडेंचा हा पुतळा आहे.
मजली दिसते ना, हो हो त्या इमारतीच्या समोर गेल्यानंतर आपल्याला 3 मजली इमारत दिसणार. तळमजल्यामध्ये पाणी आहे, अंधारात विहीर असायची म्हणून त्याला अंधारभावचं नाव दिलेलं आहे. अंधारभाव. त्यानंतर दुसरा मजला गडाच्या बाहेर पडायला चोर मार्ग आहे आणि हा तिसरा मजला हे पाणीकरी पाहण्याकरची जागा आहे. हा पहिला दिसतो ना, याच्या खाली 2 मजले आहेत. दुसऱ्या तळघरामध्ये 2 मजले आहेत. चोर मार्ग आहे आणि पहिल्या मजल्यामध्ये पाणी विहीर आहे. ती अंधारात विहीर असायची म्हणतो आणि आपल्याकडे विहिरीला विहीर म्हणतो. बरोबर. अंधारामध्ये असणारी विहीर म्हणून त्याला अंधारभाव असं त्या इमारतीला नाव दिलं. त्याचं बांधकाम 15व्या शतकात केलं. अब्बू युसुफ या कारागिराने त्याचं बांधकाम केलेलं आहे. छत्रपती शिवाजी राजांनी त्याला दुसरं नाव दिलं, स्वर्गीय सुख देणारी श्रीनगर 3 मजली इमारत अंधार भाव. भाव म्हणजे बावडी. या ठिकाणी 3 दरवाजा आहे गडाच्या आत जाण्यासाठी. पश्चिमेकडचा 4 दरवाजा, मग हा 3 दरवाजा आहे. हा गेट तुम्ही पाहिल्यानंतर त्या गेटची तुम्ही कल्पना करू शकता. बरोबर. 4 दरवाजा होते. याच पद्धतीनं तो तिकडे होता 4 दरवाजा. आता हा रस्ता खडतर होता, मातीचा आणि दगडाचा. बाल शिवाजी जर आपल्याला पिक्चर बघायला मिळाला तर तुम्हाला कल्पना पण येणार नाही की हा आपण बघितलं. आणि इकडे झाडी होती, असा मातीचा रस्ता हा होता. पूर्वी भांजी पेंढारकर बालजी पेंढारकर. त्यांनी काय केलं, छत्रपती शिवाजी राजांच्या जीवनाधारावरून बरेच पिक्चर या ठिकाणी काढलेले आहेत. बालजी हां, पेंढारकर. त्यांचं इथं मूर्तीस्थळ बनवलेलं आहे बागेत. त्यांना धन इथंच दिलेलं आहे कारण त्यांच्या मागे कोण नव्हतं. तर त्यांचा बंगला अर्धा लता मंगेशकरनी घेतला. पुण्यामध्ये दीनानाथ मंगेशकर असं मोठं हॉस्पिटल बनवलं. भारत श्रीलंका मॅच भरवली 2 आणि तिथले आता लोक सांगतात की बाबा ज्याच्याकडे पैसा आहे ते पण विचार करतो ह्या दवाखान्यात जाऊ का नको म्हणून. मग त्यांनी काय केलं, बनवायच्या टायमाला गोरगरिबांसाठी हॉस्पिटल खोलायला लागलं. म्हणजे ज्याच्याकडे असतो त्याला चांगला खातो. पण झालं नाही, बहिणीचीच भर बघा. त्याचं बांधकाम आहे शिष्यामध्ये. दोन्ही दगडाच्या मध्ये आपण सिमेंट माती चुना घालतोय, पण हे काळं दिसतं हे लीड. हे गरम केलं की पाण्यासारखं होते, वाळलं की दगडासारखं होते, म्हणजे स्ट्रॉंग राहण्यासाठी. हे वरती टचअप काढलं ना की आज तुम्हाला हे शिस्त लागणार. हे दोन्ही बाजूला दिसतंय. या ठिकाणी दरवाजे नाही आहेत. मग पूर्वी या ठिकाणी दरवाजे होते. हे ओळखायचे कसं? आपल्या घरामध्ये आपण काय करतो, 2 ठिकाणी बिजगरी लावतो, आपल्यासाठी उघडण्यासाठी. दरवाजा असाच आहे. हा रॉड, हा दरवाजा. हा रॉड काय करायचा, त्या होलमध्ये टाकलायचा, खालचा भाग जमिनीवरती ठेवायचा. त्यामुळे काय व्हायचं, हा दरवाजा उघडायचा. लक्षात आलं? नंबरचा गेट आहे तो, 3 नंबरचा होता, हा 2 नंबरचा तो गेट. शिष्यामध्ये होता, हा चुन्यामध्ये. चुन्यामध्ये हा पहिला दरवाजा. त्याचं बांधकाम आहे ना हेमाडपंथी आहे. हेमाडपंथी कसं महालक्ष्मी टेम्पल बनवलेलं आहे त्या पद्धतीने हेमाडपंथी हा पहिला दरवाजा. ते लॉक आपण अडसळ अडगळ म्हणतो. ही तटबंदी दिसते, त्याच्या खाली काय दिसते बघा, दगड दिसतात ना, हो. तटबंदी. हे गडाचा मेन आता इथे गोळे लागलेले दिसतील बघा. हे चौकट आहे ना, क्रॅच झालेले आहे. तो नेमप्लेट तुटलेला आहे. त्याच्या पलीकडे दगड पडल्याचा खालचा 2 नंबरचा दगड. खालीवर भिंतीवरती 2 तोफा लागलेल्या दिसतात बघा. तुटलंय का दगड? हा, तोफाचे गोळे लागलेत, लागून हे झाले, हे लांबून मारल्यामुळे इथं यायला त्याचा स्पीड होता तो कमी झाला, रेंज कमी पडली. कारण इकडे त्यांना लपायला जागा नाही. मग सांगितलं तुम्हाला, इथे जवळ आले असते तर आपली लोक त्यांच्याकडे बघत बसली नसते, आपल्या लोकांनी त्यांना मारलं. त्यामुळे ते यायचा प्रयत्न करायचे नाही. ते चोर दरवाजा होता बघा, केबल आली ना, आपल्याला चालत यावं लागलं असतं. ही गडाची तटबंदी खाली दगड दिसतात बघा. ही समोर खिडकी आहे बघा 3 फुटाची. आतून तुम्हाला दाखवतो 10-15 फुटाचा दरवाजा आहे तिथं. हा, ही 3 फुटाची खिडकी इथून दिसते आपल्याला. इथून 3 फुटाची खिडकी दिसते. 15 फूट आहे. म्हणजे पूर्वी काय करायचे, गटारीचं पाणी जाण्यासाठी 3-3 फुटाच्या खिडक्या असायच्या. हा. काही ठिकाणी गटारीचं पाणी जाण्यासाठी नसून ते चोर मार्ग राहतो. आता हे सकाळी 6ला उघडायचा ना दरवाजा, संध्याकाळी 6ला बंद करायचा. मग बायचान्स समजा किल्ल्याच्या आतमध्ये सैनिक 6 नंतर इकडे जर बाहेर थांबला, मेन गेट उघडायचा नाही त्याला, इथून बाहेर घ्यायचं, आत घ्यायचं.
ते पण डायरेक्ट घ्यायचं नाही. आदल्या दिवशी त्या लोकांना कोडवर्क दिलेलं असते. कोडवर्क व्यवस्थित सांगितलं, जो काय आपला ठरला तो दोरकन टाकायचं, खिचून आतमध्ये घ्यायचं. चुकीचा शब्द सांगितला तर तो सैनिक आपला नाही समजा. काय हे पाणी जाण्यासाठी, पाणी जाण्यासाठी, सांडपाणी जाण्यासाठी, पावसाळ्यामध्ये एवढं स्पीड असते त्याला. गडावरती पाणी साठलेलं जाण्यासाठी बाहेर हे काय केलं, गाड्या वगैरे जाण्यासाठी हा डांबरीकरण केलं. डांबरीकरण केलं. आपण कडी लावतो, पूर्वी कड्या नसायच्या, दरवाजे लावायचे, त्याच्या मागे एक लाकूड टाकायचे, त्याला 7 इंचाचा दरवाजा, अडसळ, अडणा, अडगळ म्हणलं. एक साईडला जादा आणि एक साईडला कमी असतात, आत ढकलून काढण्यासाठी. बरोबर. तर पाणी म्हणलं ना मी, हा, ही विहीर आहे. ही विहीर आहे. ही विहीर आहे. इथे विहीर आहे. गडावरती सहल पण आली आहे मुलांची. ही बघा विहीर आहे आणि पाणी बघा किती स्वच्छ पाणी आहे. तळ दिसतोय. गडावरती बघा किती स्वच्छ पाणी आहे. वेळ असेल तर इथं ते हातार वगैरे लावत बसायची जागा. हा, हातऱ्याला धार, अशा पद्धतीने धारला देत असायचे. त्यामुळे जागा जेणेकरून दुश्मन लोकांना माहित नाही व्हायला पाहिजे. कोणी बघा 3 फुटाची रोज बघा. अरे बापरे, केवढा मोठा आहे. बाहेरून 3 फुटाचीच खिडकी दिसते. हा, रस्सी टाकून आत घेत होते मावळ्यांना. चोर खिडकी. पाणी जाण्यासाठी 3 फुटाची खिडकी आहे, पण ऍक्च्युली ते गटारीचं पाणी जाण्यासाठी नसून तो चोर मार्ग राहत होता. हे अंधारबाव. हे आहे अंधारबाव. बाहेरून हो जायचं ना, तिथं फोडून गेलाय ना, बाहेरून पाहिलं नाही. हे आहे अंधारबाव. इथून बाहेरून आपल्याला बघा एकच मजली इमारत दिसते, पण चला ते बोलतात ते आतमधून बघूया. 3 मजली आहे हे खरं तर, म्हणजे तळ घरामध्ये 2 मजली बांधलेला आहे. शाळेच्या मुलांची सहल आली आहे. ॲक्च्युली आम्ही बघितलं, आम्हाला 2-3 शाळेच्या वेगवेगळ्या मुलांची सहल दिसली आहे पन्हाळगडावरती. हे सहल आहे ज्यांनी ऑलरेडी त्यांचा मार्क केलं आहे, लाल टोपी. इथे आहे खाली अंधारामध्ये विहीर, जी शिवाजी महाराजांनी हे लपवून ठेवण्यासाठी, पाणी ठेवण्यासाठी बांधलं होतं. कारण की पाण्यामध्ये विष टाकून एखादं कोणी पण बाहेरचं दुश्मन असेल ते आपल्या मावळ्यांना मारायचा प्रयत्न करू शकतं, म्हणून हे आहे लपवलेली विहीर. हा आहे तळमजला, हा सेकंड आणि हा वरती. असे 3 मजले आहेत, पण बाहेरून फक्त एकच मजली इमारत वाटते. तर बघा पहिले आपले आर्किटेक्चर्स, पहिल्यांचे आर्किटेक्चर कशी कलाकृती बनवली आहे, कसे गड किल्ले आपले शिवाजी महाराजांनी बनवले आहेत. हा खालचा मजला, तळमजला हा, आणि तो वरचा 2 आणि 3. हो, विहीर आहे ती अंधार बावडी. पूर्ण पन्हाळगड फिरून आलो आहे. ही आहे गाडी, आम्ही बुक केली होती, आणि हे आहेत गाईड. गडाची पूर्ण माहिती दिल्याबद्दल तुमचं हार्दिक अभिनंदन. आपलं नाव काय? संजय पन्हाळकर. संजय पन्हाळकर. तर आपण बघितलं पूर्ण पन्हाळगड, पूर्ण गाव फिरलो आपण. छान अशी यांनी माहिती दिली आपल्याला शिवाजी महाराजांबद्दल, संजय पन्हाळकर यांनी. तुम्ही पण इथे आला तरी जर तुम्ही गाईड बुक केलं तर तुम्हाला जास्त माहिती भेटेल. जर तुम्ही म्हणजे तुम्हाला सगळे पॉईंट्स वगैरे समजतील. ही आहे त्यांची गाडी आणि हे खूप छान माहिती देतात. तुम्ही बघा, जर पन्हाळगडाला व्हिजिट करत असाल तर आहे ते संजय पन्हाळकर, त्यांची गाडी. तुम्ही नक्की यांना भेट देऊन इथे त्यांच्यासोबत राईड बुक करा. थँक्स फॉर वॉचिंग गाईज.
Please like, comment and don't forget to subscribe my video.